नमस्कार मंडळी, मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अतिशय झटपट बनणारा सॉफ्ट आणि स्पोंजी रवा उत्तप्पा. तर रवा उत्तप्पा बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर रवा उत्तप्पा बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे रवा. छोटा रवा घ्यायचा आहे, एकदम जो बारीक साईजचा असतो तो. माझ्याकडे बारीक रवा नव्हता म्हणून मी मोठाच रवा मिक्सरमध्ये फिरवून घेतला थोडासा आणि त्यानंतर तो वाटीने मोजून घेतलेला आहे. तर इथे मी 1.5 वाटी रवा आणि अर्धी वाटी दही 15 ते 20 मिनिटासाठी भिजत ठेवलं होतं. म्हणजे दही आणि रवा मिक्स करायचा आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे, दही जास्त आंबट नको आहे, फ्रेश दही घ्या म्हणजे टेस्ट देखील छान येते. अर्धी वाटी दही टाकलं, 1.5 वाटी रवा आणि थोडंसं पाणी टाकून 20 ते 25 मिनिटं हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे छान. म्हणजे काय होतं, रवा देखील छान फुगतो आणि आपले डोसे एकदम नरम बनतात. हे पहा, तर इथे मी छान भिजवून घेतलेलं आहे 15-20 मिनिटे. त्यानंतर यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठलेही व्हेजिटेबल्स टाकू शकतो. मी इथे फक्त कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे. कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकायची आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. हिरवी मिरची मी नंतर टाकणार आहे, कारण मला लहान मुलाला खाण्यासाठी बनवायचे आहेत अगोदर, त्यामुळे मी हिरवी मिरची नंतर टाकते आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही व्हेजिटेबल्स टाकू शकता. गाजर वगैरे टाकलं तरी खूप छान लागतात आणि अतिशय झटपट बनतात हे. यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा किंवा इनो वगैरे टाकण्याची अजिबात गरज पडत नाही. दही टाकल्यामुळे ह्याला छान अशी जाळी पडते आणि टेस्ट पण छान येते. त्यामुळे फक्त काळजी घ्यायची की दही जास्त आंबट नको आहे, फ्रेश दही घ्या. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि हे उत्तप्पम बनवण्यासाठी आपल्याला कुठलाही नॉनस्टिकचं पॅन वगैरे घेण्याची पण गरज पडत नाही. नॉर्मली आपण जो तवा वापरतो चपाती बनवण्यासाठी किंवा भाकरी बनवण्यासाठी, त्याच तव्यावरती मी बनवून दाखवणार आहे. हे पहा, मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. काय करायचं आहे, तवा जेव्हा आपण गरम व्हायला ठेवतो, काही लोक म्हणतात की ह्या तव्यावरती चिटकतात. अजिबात चिटकत नाही. तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे, चांगला तापवून घ्यायचं आहे अगोदर. त्यानंतर त्या तव्याला आपण तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि तेल तूप लावल्यानंतर पुन्हा थोड्या वेळ त्याला छान गरम होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता तव्यावरती धूर निघतोय पूर्ण. आता आपण यावरती बॅटर टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, जास्त फास्ट करायचं नाही आहे गॅस. मी अगोदर थोडंसं करून पाहते म्हणजे चिटकणार नाही खाली, म्हणजे आपला तवा देखील छान तेलकट होईल. याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला 2 मिनिटासाठी. लहान मुलांना खाण्यासाठी किंवा मोठ्यांना खाण्यासाठी देखील खूप छान आहे, टिफिनला देण्यासाठी. आणि झटपट बनतो, जास्त वेळही लागत नाही. तुम्ही 10 मिनिटं जरी रवा भिजवून घेतला तरी पुरेसा आहे. माझ्याकडे टाईम होता त्यामुळे मी 20-25 मिनिटं ठेवला होता भिजण्यासाठी. फक्त रवा घेताना एकदम 0 साईजचा रवा घ्यायचा आहे. आणि जर जाड रवा असेल तुमच्याकडे, तो मिक्सरमध्ये फिरवून घ्या थोडासा, काही प्रॉब्लेम नाही, खूप छान होतात. माझ्याकडे पण रवा नव्हता छोटा, तर मी मोठाच रवा घेतला जाड आणि तो मिक्सरमध्ये फिरवून घेतला थोडासा. तर पहा, मी छोटंसं बॅटर टाकलं होतं पहिल्यांदा, ते छान पलटी झाले आणि आपला तवा देखील इथे छान तेलकट झालेला आहे. आता आपण मोठा उत्तप्पम बनवून घेऊया. बॅटर टाकल्यानंतर त्याच चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे छान पसरवून घ्यायचं आहे. आपण जसं डोस्याला पसरवतो गोल गोल फिरून, तसं जास्त फिरवायचं नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो टाकलेला आहे. त्यामुळे ते चमच्याला चिटकून येऊ शकतं किंवा खाली चिटकून बसू शकतं जास्त दाबलं गेलं तर. त्यामुळे वरचीवर थोडंसं चमच्याने फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच चमच्याने ते पसरवून घ्यायचं आहे. लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि 2 मिनिटासाठी फक्त आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे वरतून. म्हणजे रवा टाकलेला आहे आपण, आतमधून कच्चं राहणार नाही, छान शिजलं जातं ते आणि भाजतं पण खालून छान. हे पहा, किती सहज आता हे पलटी होणार आहे. अजिबात जास्त याला जोर लावण्याची गरज पडत नाही किंवा अजिबात पण हे खाली चिटकत नाही आहे. किती सहज पलटी झाली बघू शकता तुम्ही. आणि एकदम पातळ झालेलं आहे डोसे आपले, सॉरी उत्तप्पा एकदम पातळ झालेला आहे, जास्त जाड पण झाला नाही. खायला तर ह्याची टेस्ट एवढी छान लागते की वाटत पण नाही हा रव्याचा उत्तप्पा आहे म्हणून. असं वाटतं आपण तांदळ आणि डाळ भिजू घालूनच बनवलेला आहे. छान दोन्ही साईडने मी तूप लावून घेते याला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप काहीही वापरू शकता. तूप लावून छान दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. अतिशय छान त्याला जाळी पडलेली आहे बघा उत्तप्प्याला आपल्या.
दही टाकल्यामुळे छान जाळी पडते. हे पहा इथे आपला उत्तप्पा रेडी झालेला आहे. खूप छान झाला आहे. तर मंडळी आम्हाला देखील हे उत्तप्पे खूप आवडलेत, म्हणजे माझ्या मुलाला तर खूप आवडलं. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा एकदा. लहान मुलांना खाण्यासाठी खूप छान आहेत. किंवा तुमच्या घरामध्ये कुणी वृद्ध व्यक्ती वगैरे असतील, त्यांना चावत नसेल, त्यांच्यासाठी पण तुम्ही हे बनवू शकता. छान लागतात. किती छान जाळी पडलेली आहे दह्यामुळे ह्याला. हे पहा अतिशय छान झालेले आहेत उत्तप्पम. तर या उत्तप्पाबरोबर खाण्यासाठी मी इथे नारळाची चटणी बनवलेली आहे. तुम्ही नुसते जरी खाल्ले तरी छान लागतात किंवा मग सॉस बरोबर पण खाऊ शकता. इथे मी नारळाची चटणी बनवून घेणार आहे याच्यासाठी आता. हे पहा तोपर्यंत मी दुसरा लगेच टाकून ठेवते याच्यावरती. सुरुवातीला आपण तेल किंवा तूप लावलं ना, नंतर लावायची पण गरज पडत नाही. इतके छान ते पलटी होतात. आता मिरची मिक्स करून घेणार आहे मी. पहिल्यांदा मुलांसाठी 2 करून घेतले छान. तर मंडळी मी अशा प्रकारे ते सर्व उत्तप्पम बनवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याला तेल तूप काहीही वापरू शकता आणि तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुमची रेसिपी कशी झाली, तुमचे उत्तप्पम कुणाला आवडले की नाही, घरामध्ये कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपी नक्की ट्राय करून पहा. हे बघा मंडळी, आम्हाला तर हा उत्तपम खूप आवडलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आम्हाला. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.